का शाळेत मनाचे श्लोक आपल्याकडनं म्हणून घ्यायचे त्याचा खरा अर्थ मला आज कळलेला आहे. मी कधीतरी बैठकीला जाईन असंही मला वाटतं. इतकं सुंदर फिलिंग आहे. नक्कीच फिलिंग. स्वामी समर्थांवरचा चित्रपट आहे, उत्तम आहे. आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघा.
महाराष्ट्रात. ॲक्च्युली माझ्यासाठी जरा ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे, कारण योगेश फुलपकर जो डिरेक्टर आहे या सिनेमाचा, माझ्या सगळ्या सिनेमांचा असोसिएट डिरेक्टर योगेश असतो, सेकंड युनिट डिरेक्टर योगेश असतो. सो माझ्यासाठी इट्स अ व्हेरी एक गर्वाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या माणसाचा सिनेमा रिलीज झाला आहे. सो मला खूपच छान वाटतं. आय एम व्हेरी हॅपी. आणि मला असं वाटतं की जे समर्थ बघायला येतील त्यांना नक्कीच समर्थ रामदास कळतील. इतका सुंदर स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्ट केलं आहे योगेशनं. खूप छान आहे सिनेमा, मजा आली. सगळ्यांची कामं पण छान आहेत. मला स्पेशली एडिटरचं काम खूप आवडलं. पण ऑफकोर्स हे मी टेक्निकली बोलतो त्यामुळे कदाचित ते किती लोकांना कळेल मला माहिती नाही, पण मला एडिटिंग खूपच आवडलं. खूप छान, व्हेरी नाईस. मी खरं सांगू फार वाचलेलं नाही, त्यामुळे उगीच मी काही बोलण्यात अर्थ नाही. पण मला आता बघताना खूप छान वाटतं आहे. मी कधीतरी बैठकीला जाईन असंही मला वाटतं. इतकं सुंदर फिलिंग आहे, नक्कीच फिलिंग आहे. सिनेमा उत्तम आहे, समर्थांवरचा सिनेमा आहे, त्यामुळे त्याचं उत्तम असणं हे समर्थांच्या हातातच आहे. तर आणि फुलपगारने खूप छान काम केलं आहे. मित्र आहे आमचा जुना, त्याचा सिनेमा बघण्यासाठी मुद्दाम आलो आहे. स्वामी समर्थांवरचा चित्रपट आहे, उत्तम आहे. आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघा. धन्यवाद. मी ॲक्च्युली स्पिरिच्युअल नाही आहे, मी खरं म्हणजे नास्तिक माणूस आहे. पण उत्तम कलाकृतीला चांगलं म्हणणं याच्याशी नास्तिक आणि आस्तिक असण्याची काही संबंध नाही. थँक्यू. बैठकीला गेलो असं म्हणता येणार नाही, पण घरात माझ्या अध्यात्माचं वातावरण पहिल्यापासून होतं. म्हणजे आजी आजोबांपासून किंवा त्यांच्याही म्हणजे पणजोबांपासून घरात होतंच. त्यामुळे ते संस्कार घरात चालूच होते. आणि मला असं वाटतं की मराठी मीडियममधला मुलगा आहे मी, त्यामुळे लहानपणी शाळेमध्ये मनाचे श्लोक आणि या सगळ्या गोष्टी असायच्या. पण मला असं वाटतं की बैठक म्हणजे लोकांचे असं वाटतं की एकदमच अध्यात्माचं वगैरे काय, असं ॲक्च्युली ते विचार तुमचे कसे शुद्ध होतील हे त्या बैठकीत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हा अनुभव घेतला पाहिजे बैठकीचा, किंवा नामस्मरण करूयात. तुम्हाला जे वाटतं ते करा. तुम्हाला एखादं वाटतं ना की नाही बाबा मला सायकलिंग करून माझं मन क्लीन होतं आहे, तर ते करा. बेसिकली काय, आपण फक्त शरीर डिटॉक्स करतो. म्हणजे अरे यार मी डाएट केलेलं आहे महिनाभर, सो आता थोडं मी डिटॉक्स करतो. पण मनाचं काय, विचारांचं काय, ते कसे डिटॉक्स होणार. तर मला असं वाटतं की बैठक किंवा नामस्मरण किंवा आपल्याला कुठली एखादी तुम्हाला जी पॉझिटिव्ह गोष्ट असेल किंवा व्यायाम असेल, म्हणजे समर्थांनी काय सांगितलं आहे, बलोपासना आणि मनोपासना. म्हणजे म्हणजे काय, तर मनाशी मैत्री करा आणि बलोपासना म्हणजे शरीराशी सुद्धा मैत्री करा. म्हणजे ते दोन्ही जर संतुलन चांगलं असेल तर मला असं वाटतं की आयुष्याचा प्रवास खूप पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या आयुष्यात तरी आहेच. आणि मी खूप फॉलो करतो, नामस्मरण खूप करतो. आणि समर्थांचे विचार तर लहानपणापासून रुजवलेले आहेत. पण या सिनेमाच्या माध्यमातून मला असं वाटतं मनाचे श्लोक पुन्हा जागे झाले. आणि असं वाटतं की नाही, खरंच तेव्हा जे शिकवलं होतं ते आत्ताच आपल्या कामी येते. म्हणजे का शाळेत मनाचे श्लोक आपल्याकडनं म्हणून घ्यायचे, त्याचा खरा अर्थ मला आज कळलेला आहे. सो अखेर दोघंजणं पुन्हा एकत्र दिसत आहे आणि खूप मजा येते. अंजलीबाईची सगळ्या आठवण काढतात, कारण की तुम्ही दोघांनी अंजलीबाईमध्ये नाही आहेत. हां, म्हणजे आम्ही आज दिसतोय. खरं तर मी माझ्या मित्राला सपोर्ट करायला आली आहे, कारण त्याची फिल्म आहे. या फिल्ममध्ये मी नाही आहे, पण मी पाहायला आली आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. मी आत्तापर्यंत जे काय हार्दिकचं बघितलं आहे, मला खरंच डोळ्यातनं पाणी आलं. त्याचा एक सीन आहे, खूप छान केला आहे हार्दिक. खरंच सिरियसली. प्लीज त्या सीनबद्दल थोडं सांगशील आम्हाला? म्हणजे त्याचं एक सांगू शकते ना, छोटं व्हर्जन एक आहे आणि मोठं व्हर्जन आहे. तर ती त्यांनी काहीतरी एक स्टाईल घेतली आहे. ती जेव्हा त्यांनी केलं तेव्हा मला अगदी मनापासून हसायला आलं. आणि त्याहीपेक्षा इमोशन ज्या पद्धतीने हार्दिकनी खरंच मांडलेले आहेत, मला खूपच आवडलं. आणि मला असं वाटतं योगेश पण माझा मित्र आहे ॲक्च्युली. त्याची ही दुसरी फिल्म आहे. योगेश फुलपगर जे डिरेक्टर आहेत या फिल्मचे. तर माझं खूप आधी पुरुषोत्तमला त्यांनी मला डिरेक्ट केलं होतं. सो मला तो माहिती आहे तो काय पद्धतीने काम करतो. आणि मला असं वाटतं त्यांनी इतकं छान आणि इतकं परफेक्ट काम काढून घेतलेलं आहे हार्दिककडनं. सो मस्त. व्हेरी हॅपी फॉर हिम. सो हार्दिक, ती शूटिंग करून, सिरियलचं शूटिंग काय असेल तुला सांगायची गरज नाही, ते पूर्ण करून ती वेळात वेळ काढून
बरं तिला जायचं आहे ठाण्याला, शूट होतं मळला, आपण आहोत अंधेरीला. विचार कर ती एवढा मोठा प्रवास ती करणार फक्त तुझ्यासाठी. नाही खरं आहे, चांगलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुझ्यात जीव रंगला तर मला असं वाटतं एक निमित्त मात्र होतं, पण त्या आधीपासून आम्ही करत होतो. म्हणजे धनश्रीची एक मालिका होती. आधी पण काम केलं होतं. सो नशिबाने आम्ही काही ना काही करतोच आहोत म्हणजे एकत्र. माझं एक छोटंसं पात्र होतं त्या मालिकेमध्ये, पण त्याही 2-4 दिवसांमध्ये तेव्हा आमची मैत्री झाली होती. आणि पुन्हा एकदा मैत्री रुजली तुझ्यात जीव रंगल्यामुळे. त्याचा प्रवास आमचा 4.5 वर्षाचा होता. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपण चुकतोय की नाही चुकत आहे मला असं वाटतं जवळचा मित्र जास्त सांगू शकतो. त्यामुळे धनश्रीला मी नेहमी माझ्या सिनेमांचं प्रमोशन असेल तेव्हा तिला बोलवतो आणि मला असं वाटतं की हक्काने सांगू शकतात की अरे हार्दिक अरे ते चुकलायस तू, किंवा हे मला नाही वाटलं, हे पहिल्यासारखंच वाटतंय. सो मला असं वाटतं हक्काचे आपले कोणतरी जवळचे हवेत जे आपल्या चुका आपल्याला दाखवू शकतात. चांगलं तर सगळेच बोलतात, पण चुका दाखवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आय होप की तिला आवडलं. त्यामुळे नक्कीच एका आपल्या जवळच्या मित्राला, जवळच्या मैत्रिणीला आपलं काम आवडते, याच्यापेक्षा अजून काय चांगली गोष्ट असेल. चुकांबद्दल बोलू नको, मालिकेत फक्त ती चुकाच काढत होती तुमच्या. नाही साहजिक आहे, मालिकेत माझं पात्र तसं होतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट मी आज त्याला सपोर्ट करायला आली आहे आणि मला इतकं भारी वाटतं, इतका आनंद होतो की तो या इतक्या छान विषयाच्या फिल्मचा भाग आहे. खूप गोड काम केलं आहे हार्दिकने. आणि लवकरच म्हणजे आता धनश्री आता इथे सिनेमाच्या प्रमोशनला आली आहे किंवा प्रीमियरला आली आहे, व्हॉट एव्हर जी आता सगळं सांगते. पण लवकरच एक सरप्राईज आहे जिथे कदाचित आम्ही दोघं एकत्र असू स्क्रीनवरती, एक वेगळ्या पद्धतीने, एक वेगळ्या भूमिकेत असू. आणि आता ती भूमिका काय असेल आणि कशी असेल मला असं वाटतं यासाठी थोडी कळ काढली पाहिजे. कारण की त्या असू दे, तेही सरप्राईज ठेवतो मी की काय आहे, कसं असेल आणि कसं प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर त्याची वाट बघा. पण लवकर मालिकेतच दिसणार आहात. हेही सरप्राईज आहे. मालिका त्याची आहे. एक छोटी हिंट आपण काही दिवसांपूर्वी दिली होती दिली होती actually, मे आम्ही बी. दिली हां, सो कदाचित ह्यावरनं लोक तसा अंदाज लावू पण अंदाज लावू शकतात. शकतात लगेच. आता कसं आहे सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो, त्यामुळे पटापट अरे कुठची पोस्ट टाकली होती, थोडं स्टॉक करतील हा, लोक. जरा स्टॉक करा, जरा प्रोफाईल बघा आणि म्हणजे तुम्हाला कळेल की लवकरच काय येत आहे. आणि काही दिवसांपूर्वी सुद्धा मी परत एक स्टोरी टाकली होती त्याच्याबद्दलची. सो तीही सुद्धा तिने शेअर केली होती. त्यामुळे मला असं वाटतं की ते क्लू समजला आहे प्रेक्षकांना. आता मला एक प्रश्न तुला विचारायचा, म्हणजे समर्थ पाहायला अक्षयाला किती आवर्जून फोन करून सांगणार की प्लीज जा. आय एम शुअर तिला खूप इच्छा असणार यायची, पण ती पण तशीच सिरियलमध्ये अडकलेली असल्या कारणामुळे. पण मलाही तेच वाटतं की ती जेव्हा बघेल, कारण हे हार्दिकचं काम आहे. मी जेवढं तुझं अजून बाकी काय काय बघितलं त्यापैकी हे खूपच छान वाटलं मला. सो आय एम शुअर तिला तर 100% आवडेल हे काम. थँक्यू सो मच. थँक्यू.